नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले दिव्यांगांचे उपोषण दिव्यांग उद्योग समूहाच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित। परंडा तालुक्यातील मौजे ढगपिंपरी तालुका परंडा येथील दिव्यांग विजय विठ्ठल हावळे हे दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते। त्यांच्या प्रकरणाचे दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांनी शहानिशा करून माहिती घेऊन प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा उपोषणकर्त्या समावेत चर्चा करून निर्णय घेतला। ढगपिंपरी येथे राहते घर जागेवर केलेले अतिक्रमण काढावे अशी मागणी अर्जदार विठ्ठल हावळे हे वारंवार करत आले, परंतु यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागले। या संदर्भात प्रशासन अधिकारी नायब तहसीलदार विजय बाडकर यांच्या दालनामध्ये या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी अजय माळी, दिव्यांग संघटना अध्यक्ष तानाजी घोडके, पत्रकार फारुख शेख, विजय मेहर यांच्या समवेत चर्चा करण्यात आले। तहसीलदार यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी, पंचायत समिती व ग्रामसेवक, सरपंच यांना सदर चौकशीची अहवाल सादर करून निर्णय घेऊ असे लेखी घेऊन सदरील उपोषण पाणी पाजून स्थगित करण्यात आले। यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष तानाजी घोडके, दिव्यांग उद्योग समूहाचे तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे, उपाध्यक्ष अशोक भराटे, समाजसेवक कानू सरपणे, गणेश जाधव, पत्रकार फारुख शेख, सरपंच बप्पा काळे, ग्रामविकास अधिकारी प्रसाडे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते। रयत समाजासाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।